उन्हाळ्यात जेवण जात नाही आणि मग चटपटीत काहीतरी तोंडी लावणं असलं की थोडंसं जेवण आपल्याला जास्तीचं जातं. तर अशा वेळी आपण ही चटपटीत कैरीची कोचकई तयार करणार आहोत. अतिशय पारंपरिक पद्धतीची ही कैरीची कोचकई तोंडाची तर चव वाढवतेच, पण 2 घास आपल्याला जास्तीचे सुद्धा जातात. आपण यासाठी एक कैरी मी ही अशी पातळ उभे काप तयार करून घेतलेत, किंवा याऐवजी जाडसर किसणीने किसून घेतलं तरी चालेल. एक मी तोतापुरी कैरी घेतली आहे, कारण तोतापुरी कैरी थोडीशी कमी आंबट असते. त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा चिरून घालायचा आहे. तर मी हा पांढरा कांदा आहे ना, तो अगदी बारीक चिरून यामध्ये घालणार आहे, कारण पांढरा कांदा हा शरीरासाठी थंड असतो. आपण ही कोचकई शरीराला थंडावा मिळावा आणि जिभेची चव वाढवावी म्हणून बनवते. चवीपुरतं मीठ घातलं, त्याचबरोबर इथे मी 2 चमचे बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे. गूळ आणि मीठ एकत्रित घातल्यामुळे या कैरीला आणि गुळाला पाणी सुटतं आणि चांगलं असं एकजीव होतं. आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आवडीप्रमाणे लाल तिखट घाला आणि हे एकदा चांगलं असं मिसळून घ्या. आपलं हे कोचकई जरी अशीही खाल्ली ना, तरी सुद्धा मस्त अशी आंबट, गोड, तिखट, चटपटीत चवीची लागते. पण आणखीन याला आपण थोडीशी छान चव यावी म्हणून तुपाची फोडणी करणार आहोत, किंवा तेलाची केली तरीही चालेल. मी इथे 1 चमचा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली, पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आणि मग ही हिंग आणि मोहरीची छान अशी खमंग फोडणी या कोचकईला देऊन घ्यायची आहे. ही फोडणी चांगली अशी एकदा मस्त अशी मिसळून घ्यायची. त्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही आपली कोचकई बनवून तयार झाली आहे. आंबट, तिखट, चटपटीत चवीची, जिभेची चव वाढवणारी चटपटीत कैरीची कोचकई पटकन खायला या. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जर इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करा.